मित्रांनो, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख, बौद्ध समाज, मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्या अनुषंगाने मी काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्यावर महाराष्ट्रामध्ये कोठेही चर्चा सुरू नाही। यावर चर्चा होणं खूप खूप महत्त्वाचं आहे, परंतु यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही। मित्रांनो, विधानसभेचे निकाल लागले। निकाल लागल्यानंतर पाशवी बहुमत देवेंद्र फडणवीस यांना भेटलं। आता ते बहुमत कशा पद्धतीने भेटलं? ईव्हीएमच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। निकाल लागल्यानंतर सगळे पक्ष आक्रमक झाले, विरोधी पक्ष खास करून, आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा होती। त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे हे सगळे सामील होते। परंतु मित्रांनो, आता हळूहळू संपूर्ण हा मुद्दा बाजूला पडलेला आहे आणि आज राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक हाती सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेली आहे। मित्रांनो, निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याला जनतेतून विरोध झाला आणि कधी नव्हे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा होती। आता पाशवी बहुमत जरी भेटलेलं असलं किंवा ते चुकीच्या पद्धतीने जरी भेटलेलं असलं, ईव्हीएमच्या माध्यमातून जरी भेटलेलं असलं, तरी लोकांसमोर पर्याय नव्हता आणि त्यामुळे लोकांनी एकनाथ शिंदे हा पर्याय निवडला। परंतु ज्या पद्धतीने RSSने, भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना साइडलाईन केलं आणि अशा पद्धतीने साइडलाईन केलं की आज एकनाथ शिंदे यांचं नामोनिशान मिटलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंना साइडलाईन करण्यासाठी अजित पवारांना वर आणणं गरजेचं होतं। आता अजित पवार यांनी अगोदरच जाहीर करून टाकलं की मला काही मुख्यमंत्री वगैरे व्हायचं नाही, आता मी जिथं आहे तिथं खुश आहे। कारण अजित पवार हा चाणाक्ष राजकारणी आहे। अजित पवाराला माहित आहे की भारतीय जनता पार्टी काही जरी झालं तरी मला मुख्यमंत्री करणार नाही आणि मग जे हातामध्ये आहे त्याच्यावर तरी पाणी का सोडायचं। आणि मित्रांनो, असा हा अजित पवारांचा हवरट स्वभाव आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये सगळे हवरट माणसं भरलेली आहेत आणि त्यातीलच एका हवरट माणसाने, धनंजय मुंडेंनी, हे बीडमध्ये कांड केलेलं आहे। कांड करणारा जरी वाल्मिक कराड असला तरी त्याला संरक्षण देणारा धनंजय मुंडे आहे। या प्रकरणावर आपण वारंवार चर्चा केलेली आहे। आज आपण चर्चा करणार आहोत बौद्ध समाज आणि मराठा समाज आणि ओबीसी समाज। मित्रांनो, ओबीसींना असं वरवर वाटत आहे की आमचं राज्य आलेलं आहे किंवा आमच्यामुळे देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आहे, परंतु ओबीसींचा हा गोड गैरसमज आहे। मी स्वतः ओबीसी आहे, त्यामुळे मला त्यावर बोलण्याचा अधिकार आहे। माझ्या ओबीसी बांधवांचा हा गोड गैरसमज आहे। सत्ता ही फक्त आणि फक्त RSSच्या हातामध्ये आहे। सत्ता ही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे। आणि मित्रांनो, आज कशा पद्धतीने शासन आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। मित्रांनो, नीट लक्षात ठेवा, ओबीसींना काही मंत्रीपद भेटलेली आहेत, ओबीसींचे काही आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांना काही कामं भेटतील, किमान ते सत्तेमध्ये आहेत। नीट लक्षात ठेवा, किमान ओबीसी हा सत्तेमध्ये आहे किंवा ओबीसीचे काही प्रतिनिधी हे सत्तेमध्ये आहेत आणि ते स्वतःला ओबीसींचे प्रतिनिधी समजतात, असे लोक किमान सत्तेमध्ये आहेत। अगदी तीच अवस्था मराठा समाजाची आहे। मराठा समाजाला ही असं वाटतं की आमच्यामुळे भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे। मराठा समाजाचेही आमदार आहेत, मराठा समाजाचे लोकही मंत्री पदावर आहेत, 2 डेप्युटी CM आहेत आणि किमान काही अंशी का होईना मराठा समाजाला सत्तेमध्ये स्थान आहे, जसं ओबीसींना आहे। परंतु मित्रांनो, मुस्लिमांची काय अवस्था आहे? मुस्लिमांचे काही प्रतिनिधी जरी असले तरी ते मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मुस्लिम यांचा अगोदरपासून 36चा आकडा आहे। मुस्लिम सुद्धा भारताचे नागरिक आहेत, त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे, त्यांना सुद्धा हक्क आणि अधिकार भेटले पाहिजेत, त्यांना सुद्धा सत्तेमध्ये स्थान भेटलं पाहिजे। परंतु ही विषमतावादी व्यवस्था, ही RSS, ही भारतीय जनता पार्टी, जिथं बहुसंख्य मराठा समाजाला, बहुसंख्य ओबीसी समाजालाच
विचारायला किंवा जुमानायला तयार नाही, तिथं ज्यांना टार्गेट करून ती सत्तेमध्ये येते त्या मुस्लिम समाजाला ती सत्तेमध्ये बसवेल का, केवळ एका या कारणामुळे तुर्तास मुस्लिम समाजाची आपण चर्चा जास्त करत नाहीत. परंतु मित्रांनो, राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक मेजर किंवा मेजॉरिटीमध्ये असणारा, राजकीय दृष्ट्या जागृत असणारा, सामाजिक दृष्ट्या जागृत असणारा बौद्ध समाज आहे. परंतु या बौद्ध समाजालाही पूर्णपणे सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेलं आहे. आता बौद्ध समाजाला भारतीय जनता पार्टीने सत्तेपासून दूर का ठेवलेलं आहे? अगदी ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा मंत्री आहे, काही आमदार आहेत, तसे बौद्ध समाजाचाही मंत्री आहे, काही आमदार आहेत, परंतु ते बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. मित्रांनो, नीट लक्षात ठेवा, या प्रस्थापित पक्षांनी बौद्ध समाजाला साईडलाईन करण्यासाठी बौद्ध सोडून इतर जो दलित समाज आहे त्यांना जवळ केलेला आहे. आणि मित्रांनो, ही दुही माजवून आपली सत्ता मजबूत केलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीने किंवा या प्रस्थापित पक्षांनी मराठा विरुद्ध ओबीसी लावून या दोघांनाही वेगवेगळ्या तराजूमध्ये बसवून त्या तराजूचा काटा आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्याच्या वर हा नवमनू बसलेला आहे. ज्या देवेंद्र फडणवीस यांना ना सामाजिक भान आहे, ना लोकांशी देणं घेणं आहे, फक्त आणि फक्त सत्ता उपभोगायची आहे. आणि तो देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये असल्यामुळे, गृहमंत्री पदावर असल्यामुळे ज्याच्याकडे कसलीही न्यायाची चाळ नाही, आणि त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर इतक्या अमानुष पद्धतीने अन्याय झाला, मारहाण झाली आणि त्यामधून त्यांचा मृत्यू झाला, तरी सुद्धा त्या पोलिसावर कार्यवाही होत नाही. लोकांमध्ये, जनतेमध्ये एवढा मोठा आक्रोश आहे. आता सोमनाथ सूर्यवंशी संविधानासाठी लढत होता. संविधान सगळ्यांचं आहे, केवळ बौद्ध समाजाचं नाही. संविधान सर्वांचं आहे, मुस्लिमांचं आहे, हिंदूंचं आहे. परंतु संविधानाप्रती जे आपलेपण बौद्ध समाजाला आहे ते इतर समाजामध्ये अजून आलेलं नाही. त्यामुळे संविधान म्हटलं की बौद्ध समाज आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, मित्रांनो, त्याला न्याय भेटणार की नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. काहीही करून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि अगदी तेच वाल्मिक कराडच्या बाबतीत आहे. आता संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुखाला प्रचंड प्रचंड महत्व आहे. आता तो योगायोगाने मराठा आहे म्हणून त्याला मराठा समाजाशी जोडलं जात आहे. परंतु ज्या क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांचा शेवट करण्यात आला, त्यांचा खून करण्यात आला. आता मित्रांनो, गेल्या 1-1.5 महिन्यापासून मी संतोष देशमुख यांच्यावर यामुळे बोलत आहे कारण ही राजकीय गुन्हेगारी इतकी खतरनाक आहे, ही संविधानाची चिंधड्या उडवल्याशिवाय राहणार नाही. हे अनेकांच्या लक्षात यायला तयार नाही. ही राजकीय गुन्हेगारी संपवणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि हे लोन आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळे यावर बोलणं गरजेचं आहे. संतोष देशमुख केवळ मराठा आहे आणि योगायोगाने मी मराठा आहे म्हणून बोलत नाही. सोमनाथ सूर्यवंशी संविधान प्रेमी आहे आणि मी संविधान प्रेमी आहे म्हणून बोलत नाही. हे सगळेजण माझ्या दृष्टीने भारतीय आहेत, मानव आहेत. मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीयच आहे. आणि ज्या कोणी भारतीय व्यक्तीवर अन्याय अत्याचार होईल त्याच्या विरोधात मी बोलतच राहणार. आणि त्यामुळे मुद्दा येथे लक्षात घ्या मित्रांनो की कशा पद्धतीने या 3 मोठ्या वर्गाला भारतीय जनता पार्टीने साईडलाईन केलेला आहे. आणि त्यामुळे जरी एकीकडे वरवर असं वाटत असलं किंवा परिस्थिती तशी आहे की बौद्ध समाज, मराठा समाज आणि कोणालाही न्याय भेटायला तयार नाही. यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे, यावर सुद्धा विचार मंथन झालं पाहिजे. हा या व्हिडिओचा उद्देश. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.